मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर राहिलेत। मुख्यमंत्र्यांनी सामाजिक क्षेत्र वॉर रूमची बैठक बोलावली होती। वैयक्तिक कारणामुळे एकनाथ शिंदे बैठकीला गैरहजर राहिल्याची माहिती आहे। एकनाथ शिंदे हे सध्या ठाण्याहून मुंबईकडे रवाना झाल्याची सुद्धा माहिती आहे। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून। कपिल, गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांमध्ये बेबनाव आहे का अशी चर्चा असताना आता मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला उपमुख्यमंत्री गैरहजर राहिलेत। नक्कीच ह्या आधी पाहिलं होतं का कॅबिनेट बैठक जी होती त्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर राहिले होते। त्यानंतर चर्चेला उधाण आलं होतं। राजकीय चर्चा सुरू झाल्यावर महायुतीमध्ये विनसलेलं आहे आणि आज वॉर रूम ची जी बैठक होती त्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना येणं अपेक्षित होतं, पण ते आले नाही। काही खासगी तत्व ते आले नाही असं समज आहे, परंतु त्यांना येणं अपेक्षित होतं आणि ते आले नाही। त्यामुळे एकंदरीतच अनेक जे वाद आहेत युतीतले ते कुठेतरी त्या या वादामुळे एकनाथ शिंदे कुठेतरी नाराज आहेत का अशी चर्चा सुरू झालेली आहे। मग सर्वात महत्वाचं म्हणजे जे पालकमंत्री पदावरून जो तिढा अजून सुटलेला नाहीये नाशिक आणि रायगडचा, तो एक महत्वाचा आहे। त्या मुद्द्यावरूनही अजूनही तिन्ही नेत्यामध्ये चुप्पी आहे, अजून कुठली बैठक झाली नाहीये। त्यामुळे कुठेतरी नाराजगी आहे का अशा अनेक राजकीय चर्चा सुरू झालेल्या आहेत। आणि आज ज्या बैठकीला येणं अपेक्षित होतं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या बैठकीला ते आले नाहीयेत। उधार आलेला आहे चर्चेवरती शिक्कामोर्तब होतोय, फक्त एकनाथ शिंदे नाराज आहेत का? नक्कीच कपिल, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर आहेत, त्यामुळे सध्या चर्चेला उधाण आल्याचं पाहायला मिळतं।